रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलच्या रेणुका क्रीडा करंडक स्पर्धेचा पुरस्कार वितरण उत्साहाने संपन्न झाला। रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी माननीय आमदार हेमंत रासने, माननीय नगरसेवक प्रसन्नदादा जगताप, बाबासाहेब शिंदे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, अश्विनी पाटील क्रीडापटू, मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे, मुख्याध्यापक जयसिंग जगताप, पर्यवेक्षक मनोज अनासपुरे, क्रीडा शिक्षक सुनीता सोनवणे, स्वामी बॅग्सचे राहुल जगताप आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थिनी, पालक व शिक्षक वर्ग उपस्थित होते। या स्पर्धेत इयत्ता 3री ते इयत्ता 7वीच्या सुमारे 500 मुलींनी सहभाग घेतला। यात डॉजबॉल, लंगडी व कबड्डी यांचा समावेश होता। या प्रसंगी बोलताना आमदार हेमंत रासने यांनी खेळात यश अपयश महत्त्वाचे नसते, पुन्हा पुढची तयारी महत्त्वाची असते असे सांगितले। बाबासाहेब शिंदे यांनी मैदानाचा भरपूर वापर केला पाहिजे असे प्रतिपादन केले। श्री स्वामी बॅग्सचे राहुल जगताप यांनी महिला विविध क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत असे सांगितले। नमस्कार, मी राहुल जगताप, श्री स्वामी बॅग्स पुणे संचालक। आज इथे रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल यांच्या इथं जे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात 500हून अधिक 50 ते 55 शाळांनी यात सहभाग घेतला होता। त्यात आज त्याचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। त्यात स्थानिक आमदार हेमंतदादा रासने, पुण्याचे उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि स्वामी बॅगच्या वतीने रेणुका स्वरूप शाळेतील विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांना स्वामी बॅगच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांना प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक आणि करंडक यांनी गौरवण्यात आलं। धन्यवाद। नमस्कार, मी सुनीता सोनवणे, रेणुका स्वरूप प्रशाला क्रीडा शिक्षिका। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल आणि क्रीडावर्धिनी मयसो क्रीडावर्धिनी यांच्या वतीने हा रेणुका क्रीडा करंडक 2025-26 यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आला। या करंडकासाठी आम्हाला संस्थेने आणि क्रीडावर्धिनीने खूप मोलाचे सहकार्य केले। यावर्षी हा करंडक आपण 3री, 4थी, 5वी, 6वी आणि 7वी, 8वीच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित केला होता। यामध्ये लंगडी, डॉजबॉल, कबड्डी या खेळांचा सहभाग घेण्यात आला होता। तसंच या स्पर्धांमध्ये पुण्यातील जवळजवळ 25 शाळा सहभागी झाल्या होत्या, 40 संघ उपस्थित होते आणि 1100 विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता। या क्रीडा करंडकासाठी आज पारितोषिक वितरण समारंभासाठी कसबा विधान मतदार संघाचे आमदार हेमंतजी रासने सर आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी या गुणवंत विद्यार्थिनींचा, खेळाडूंचा सत्कार केला। या करंडकामध्ये उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट संरक्षक आणि उत्कृष्ट आक्रमक अशीही बक्षिसे देण्यात आली आणि ह्या करंडकासाठी आम्हाला समाजातील विविध लोकांनी सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे मी संस्थेच्या वतीने आणि प्रशालेच्या वतीने आभार मानते। या करंडकासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलेल्या आमच्या क्रीडावर्धिनीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक या सर्वांनी प्रोत्साहन दिले आणि आम्ही हा करंडक यशस्वीरित्या पार पाडू शकलो। याबद्दल या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार।